हॅलो. गुड मॉर्निंग. लास्ट लेक्चरला आपण पाहिलं फिनान्शियल फंक्शन. त्याच्यानंतर wait. त्याच्यानंतर आता आपण बघणार आहोत फिनान्शियल फंक्शन नंतर फिनान्शियल फंक्शन आपण कोणतं पाहिलं होतं? पीएमटी. ओके. त्याच्यानंतर आता पाहणार आहोत आपण रेट. काय बघणार आहोत? रेट. सो शेअर स्क्रीन शेअर करूयात आपण आधी. शेअर क्लोज. ओके. एक्सेल डब्ल्यू ओपन झाली. ओके. आता ह्या रेट कॅल्क्युलेट करण्यापूर्वी आपण मगाचा टेबल घेऊयात. मगाच्या टेबलला आपल्याला काय काय होतं इथे दिलेलं लोन अमाऊंट. लोन अमाऊंट किती दिलेली होती? लोन अमाऊंट किती होती? 1 लाख. देन काय होतं लोन अमाऊंट नंतर काय होतं? पिरियड ऑफ लोन इन 2 years. पिरियड ऑफ लोन किती होता? 2 yearsचा 2 year म्हणजेच किती? 2 years म्हणजेच किती? 24 months. ओके. देन पिरियड ऑफ लोन झालं. त्याच्यानंतर पिरियड ऑफ लोन झाल्याच्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट किती होता? रेट ऑफ इंटरेस्ट आता याच्यामध्ये आपल्याला रेट जो आहे तो कॅल्क्युलेट करायचा आहे. रेट ऑफ इंटरेस्ट जो आहे तो कॅल्क्युलेट करायचा आहे. ओके. आणि आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा होता. आता आपल्याला काय करायचं होतं? फक्त इथे रेट ऑफ इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं होतं. पण आपला पीएमटी म्हणजे पेमेंट पर अमाऊंट पर मंथ इन्स्टॉलमेंट, इंटरेस्ट अमाऊंट पर मंथ. एक मिनिट. आता मगाशी आपण बघितलं पीएमटीचा फॉर्म्युला, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपले एक फॉर्म्युला राहिलेला आहे. एक नाही, 2 फॉर्म्युले राहिलेले आहेत. पीएमटी झाला. पीएमटीच्या नंतर येतं पीपीएमटी आणि येतं आयपीएमटी. सो त्यासाठी आपला मगाचाच डाटा आपल्याला सगळा लागणार आहे. सो रेट ऑफ इंटरेस्ट आपला होता 12%. आणि आपल्याला काय इथे म्हटलेलं होतं? काय होतं? एक मिनिट. पर मंथ इन्स्टॉलमेंट. पर मंथ इन्स्टॉलमेंट आपलं किती होतं जे आपल्याला फाइंड आउट करायचं होतं. पर मंथ इन्स्टॉलमेंट जे होतं ते आपल्याला काय करायचं होतं? फाइंड आउट करायचं होतं. त्याच्यामुळे त्याला आपण घेऊयात क्वेश्चन मार्क. आता इथे आपण मग सारखा चार्ट बनवूयात. लोन अमाऊंट, देन रेट, त्याच्यानंतर रेट नंतर होतं पिरियड, आणि इथे पीएमटी आपण पुन्हा एकदा कॅल्क्युलेट करूयात. पीएमटी झाल्याच्यानंतर इथे येईल पीपीएमटी, त्याच्यानंतर आयपीएमटी, इन्सर्ट, आणि इथे रेट. देन रेट नंतर
आपल्याला जेवढं फाइंड आउट जे जे काय करायचं मी आता इथे एकत्रच घेऊन ठेवतो. रेट आणि ते एनपीआर, एनपीआरचा फुल फॉर्म काय आहे? नंबर ऑफ पिरियड. त्याच्यानंतर पीव्ही, एक मिनिट, पीव्ही म्हणजे काय? प्रेझेंट व्हॅल्यू. आणि देन लास्ट वन एफव्ही. पीव्ही आणि काय करायचे? एफव्ही. सो ह्या इतक्या गोष्टी आपल्याला काय करायच्या त्याच्यामध्ये फाइंड आउट करायच्यात. लोन अमाऊंट आपल्याला दिलेली आहे, किती आहे? 1 लाख. रेट किती आहे? 12%. पिरियड 24. पीएमटीचा फॉर्म्युला करू, इज इक्वल टू पीएमटी इन ब्रॅकेट रेट कॉमा पिरियड कॉमा पिरियड नंतर काय आपण पाहिलं होतं? कॉमा नाही, सॉरी, पिरियड काय काय, सॉरी, डिवायडेड बाय 12 घेतलं होतं ना. डिवायडेड बाय 12 कॉमा त्याच्यानंतर आपण केलं होतं डिवायडेड बाय 12 कॉमा रेट कॉमा काय घेतलं होतं आपण? सॉरी, पिरियड कॉमा पिरियड and then कॉमा पिरियड नंतर कॉमा देऊन घेतलं होतं आपलं लोन अमाऊंट. ओके, ब्रॅकेट क्लोज, एंटर. हे आला होता आपलं पर मंथ इन्स्टॉलमेंट. त्यानंतर पीपीएमटी. पीपीएमटी म्हणजे पीपीएमटीचा फुल फॉर्म काय आहे? पीपीएमटीचा फुल फॉर्म आहे प्रिन्सिपल अमाऊंट पर मंथ इन्स्टॉलमेंट. पीपीएमटीचा फुल फॉर्म काय? प्रिन्सिपल अमाऊंट. आता आपल्याला इथे प्रिन्सिपल अमाऊंट जे आहे ती फाइंड आउट करायची. मग पीपीएमटी प्रिन्सिपल अमाऊंट फाइंड आउट करताना, प्रिन्सिपल अमाऊंट म्हणजे काय रे? प्रिन्सिपल अमाऊंट हे मागच्या वर्षी मॅथमॅटिक्सला आपण शिकलेलो आहोत. प्रिन्सिपल अमाऊंट, त्याच्यानंतर मी आता तुम्हाला सांगणार नाहीये तुम्ही किती काय केलं ते प्रिन्सिपल अमाऊंट. सो तुम्हीच माहिती करून घ्या, किंवा तुम्हाला समजलं नाही तुम्ही माहिती करून घ्या प्रिन्सिपल अमाऊंट. नेक्स्ट लेक्चरला मला सांगा प्रिन्सिपल अमाऊंट म्हणजे काय. सध्या आपण फाइंड आउट तर करू इथे प्रिन्सिपल अमाऊंट. सो पीपीएमटीचा फॉर्म्युला यूज करूयात, इज इक्वल टू पीपीएमटी इन ब्रॅकेट. पीपीएमटीचं फॉर्म्युला जवळपास सेम आहे. B2 म्हणजे रेट डिवायडेड बाय 12 कॉमा पिरियड कॉमा सॉरी हा झाला 12. ओके, त्याच्यानंतर इयर किती आहेत आपले ते टाकायचे. 2 इयर किती आहे? 2 इयर. देन कॉमा C2. आता पहिलं जे होतं आपण काय केलं? 24 टाकलं होतं, म्हणजे आपण मंथ्स मध्ये कॅल्क्युलेट केलं होतं. आता आपण इथे काय करणार आहोत? पीपीएमटी ला इयर मध्ये कॅल्क्युलेट करायचं. 2 इयर टाकलं. देन C2, सॉरी, C2 कॉमा A2. म्हणजे इथे काय डिफरन्स केलाय आपण? फक्त जिथे मंथ्स होते 24 तिथे आपण काय केलं? इयर टाकलंय. आपला आन्सर येईल 3744.42. ओके, हे काय झालं? आपली प्रिन्सिपल अमाऊंट. त्याच्यानंतर आयपीएमटी. आयपीएमटीचा फॉर्म्युला काय आहे? की आयपीएमटीचा फुल फॉर्म आहे इंटरेस्ट अमाऊंट पर मंथ.
इंटरेस्ट अमाऊंट पर मंथ इन्स्टॉलमेंट, म्हणजे पर महिन्याला जरी रेट 12% दिले तरी पर मंथला इंटरेस्ट अमाऊंट किती जाते ते आपण बघूयात. सो इट इज इक्वल टू काय आहे, IPMT, IPMT, देन IPMT झाल्याच्या नंतर इन ब्रॅकेट B2, जवळपास सारखेच सगळे फॉर्म्युले. B2 डिवायडेड बाय किती येईल आता इथे 12, कॉमा इथे सुद्धा काय होणार आहे, आणि इथे फॉर्म्युला दोन्हीची PPMT आणि IPMT सेम दिलं, फक्त आउटपुट वेगळे दिले, काहीतरी प्रिंटिंग मिस्टेक आहे त्यांची. रेट ओके 12 then comma 2 comma C2 comma A2 सो बरोबर. फॉर्म्युला जरी फंक्शन जरी सेम असलं तरी इथे PPMT प्रिन्सिपल अमाऊंट कॅल्क्युलेट झाली. आता आपण काही चेंजेस केले नाही, फक्त PPMTच्या इथे IPMT यूज केलं, बाकी होता फॉर्म्युला जसं तसा ठेवला, तरी आपल्याला पर मंथ इन्स्टॉलमेंट इथे मिळाली बघा. पर मंथ इंटरेस्ट किती द्यायला आपल्याला पेड करणार, इंटरेस्ट अमाऊंट किती आहे. सो 962.93 ही पर मंथची तुमची काय झालं इंटरेस्ट अमाऊंट झाली. त्याच्यानंतर आता आपण करूयात रेट फाइंड आउट, रेट ऑफ इंटरेस्ट. सो रेट ऑफ इंटरेस्ट फाइंड आउट करण्याआधी the interest rate is fixed percent value applied during the life of the loan of the इन्व्हेस्टमेंट. आता इथे सपोज तुम्हाला दिलेलीच नाहीये लोन अमाऊंट, सॉरी लोन अमाऊंट नाहीये, रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला नाहीये, तर कसं फाइंड आउट करायचं, तर त्यासाठी इज इक्वल टू रेट इन ब्रॅकेट B2, सॉरी B2 नाही C2, कारण लोन अमाऊंट आपल्याकडे आहेच नाहीये, इंटरेस्ट अमाऊंट नाहीच आहे. C2 देन कॉमा D2, PMT आपल्याकडे आता आहे त्याच्यामुळे ते आपण घेऊयात. D2 देन कॉमा A2 ब्रॅकेट कंप्लीट इंटू 100, नाही सॉरी इंटू 12. ओके, काय केलंय, C2 म्हणजे काय, पिरियड कॉमा PMT पर मंथ इन्स्टॉलमेंट कॉमा A2 लोन अमाऊंट इंटू 12. सो 0.12. ओके, 0.12 म्हणजेच अॅन्युअल इंटरेस्ट अमाऊंट, हे झाली तुमची अॅन्युअल इंटरेस्ट अमाऊंट. त्याच्यानंतर आपण फाइंड आउट करणार NPR. NPR चा काय, नंबर ऑफ पिरियड, नंबर ऑफ पिरियड. आता नंबर ऑफ पिरियड आपल्या इथे दिलेले 24, पण सपोज तो दिलेला नाहीये तर कसा फाइंड आउट करणार, म्हणजे मागच्या वर्षी जे आपण मॅथमॅटिक्सला शिकलो इंटरेस्ट वगैरे फाइंड आउट करणं, तेच आता आपण काय करतोय, आता की एक्सेल मध्ये शिकतोय की हाऊ टू कॅल्क्युलेट इंटरेस्ट रेट या फिर प्रिन्सिपल अकाउंट म्हणा त्याला, त्याच्यानंतर पर मंथ इंटरेस्ट म्हणा. सो हे आपण एक्सेल मध्ये कसं कॅल्क्युलेट करायचं ते शिकतोय. सो पिरियड आता कॅल्क्युलेट करायचं, पिरियड कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला काय आहे, NPR इज इक्वल टू NPER in bracket NPER in bracket B2
रेट आहे 12 डिवायडेड बाय 12 months, sorry, 2 divided by 12 months, then comma D2, then D2 ला काय येतं पीएमटी म्हणजे काय पेमेंट सॉरी पीएमटी पर मंथ पर मंथ इन्स्टॉलमेंट, पीएमटी म्हणजे पर मंथ इन्स्टॉलमेंट. सो D2 पर मंथ इन्स्टॉलमेंट. त्याच्यानंतर काय म्हटलंय कॉमा A1 लोन अमाउंट इट इज सो एंटर 24 मिळाला, पिरियड मिळाला पर मंथ, सॉरी किती मंथ 24 मंथचा मिळाला. आलं लक्षात. देन पीव्ही म्हणजे काय तर प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ लोन अमाऊंट. सो त्याच्यासाठी तुम्हाला काय काय लागणार आहे, त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला आता लोन अमाऊंट आहे हा आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ही आपल्याला नाही आहे, ही प्रेझेंट व्हॅल्यू आपली, पण ही आता आपल्याला नाही मिळाली, आपल्याकडे एवढाच डाटा आहे. या 3 गोष्टी आहे आणि आपल्याला ही प्रेझेंट व्हॅल्यू काढायचं आहे. तर ती कशी काढणार. सो इज इक्वल टू पीव्ही प्रेझेंट व्हॅल्यू in bracket B2 divided by 12 then comma क्या है ब्लड C2 पीरियड कॉमा पीएमटी ब्रॅकेट कंप्लीट एंटर. मिळालं तुम्हाला 1 लाख. प्रेझेंट व्हॅल्यू तुम्हाला मिळाली 1 लाख. आता फ्युचर व्हॅल्यू की त्याची फ्युचर व्हॅल्यू किती असेल. आता फ्युचर व्हॅल्यू साठी काय करायचंय, परत फॉर्म्युला वेगळा, इज इक्वल टू FV फ्युचर व्हॅल्यूला काय यूज केलं आपण, FV इन ब्रॅकेट B2 डिवायडेड बाय 12 कॉमा C2 म्हणजे पिरियड कॉमा D2 ब्रॅकेट कंप्लीट एंटर. 1,26,973 म्हणजे फ्युचरला तुम्ही लोन अमाऊंट घेतलेले, तुमचं लोन होतं 1 लाख. 12% तुम्ही 12% काय करताय, रेट भरताय, रेट 24 मंथ्स. मग त्याच्यावरती टोटल तुम्ही इंटरेस्ट बँकेला किती देणार आहात, तर 26,973. सो 1 लाखाच्या लोन वरती तुम्हाला 26,000 एक्स्ट्रा द्यावे लागणार आहे. ही तुमची झाली फ्युचर व्हॅल्यू. सो आलं लक्षात. अशा पद्धतीने आपण ह्या ज्या सगळ्या गोष्टी होत्या, लोन अमाऊंट, रेट, पिरियड, पीएमटी, पीपीएमटी, आयपीएमटी, रेट, त्याच्यानंतर नंबर ऑफ पिरियड, प्रेझेंट व्हॅल्यू आणि फ्युचर व्हॅल्यू. सो इथून हे एवढ्या गोष्टी आपण काय केल्या आहेत, फाइंड आउट केल्या आहेत एक्सेल मध्ये. पीएमटी म्हणजेच काय म्हटलं तुम्हाला, पर मंथ इन्स्टॉलमेंट. पीपीएमटी प्रेझेंट, पीपीएमटीचं फुल फॉर्म काय सांगितलं होतं, प्रिन्सिपल अमाऊंट पर मंथ इन्स्टॉलमेंट. त्याच्यानंतर ही आयपीएमटी इंटरेस्ट अमाऊंट पर मंथ इन्स्टॉलमेंट. त्याच्यानंतर रेट, देन एनपीआर म्हणजे काय की नंबर ऑफ पिरियड, पीव्ही प्रेझेंट व्हॅल्यू, एफव्ही फ्युचर व्हॅल्यू. सो अशा पद्धतीने आपण या सगळ्या इंटरेस्टच्या हा जो डाटा होता तो पाहिला. त्याच्यानंतर आता आपण मेन पार्ट, एक्सेल मधला मेन पार्ट म्हणजे पायव्हट टेबल. सो पायव्हट टेबल आपण आता स्टार्ट करणार आहोत. पायव्हट टेबल स्टार्ट करण्याआधी आपण बघत पायव्हट टेबल मध्ये एक्झॅक्ट काय आहे.
You might think a pivot table as a user created summary table of your original spreadsheet. You create the table by defining which field to view and how the information should be displayed. Based on your field selection, Excel organizes the data so you see a different view of your data. आता सपोज पायट टेबल त्यांनी काय म्हटलंय कधी यूज केला जातो. सपोज मी एखादा टेबल बनवलाय त्या टेबलमध्ये मी स्टुडंट्स नेम टाकलेले आहेत, त्याच्या पुढे स्टुडंट ऍड्रेस टाकलेला आहे, त्याच्या पुढे तुमचा ईमेल आयडी टाकलेला आहे, त्याच्या पुढे तुमचा मोबाईल नंबर टाकलेला आहे, त्याच्यानंतर तुमचा रोल नंबर टाकलेला आहे, तुमचा पीआरए नंबर टाकलाय, तुमचा आयडी नंबर टाकलाय. सो खूप मोठा डाटा मी तुमचा बनवून ठेवलेला आहे. आता मला याच्यातले काही गोष्टी बघायच्या नाहीये तर काहीच गोष्टी शो करायच्या, म्हणजे सगळ्याच गोष्टी नको आहेत मला. याच्यातलं फक्त मोबाईल नंबर पाहिजे, स्टुडंट नेम पाहिजे, मोबाईल नंबर पाहिजे आणि मला त्यांचा ऍड्रेस पाहिजे. या तीनच गोष्टी पाहिजेत. तर तेवढाच मला शो करायचं, तर मी कसा करू शकतो. सो त्यासाठी ह्या पायट टेबलचा खास करून यूज केला जातो. पायट टेबल्स आर वन ऑफ एक्सेल्स मोस्ट पॉवरफुल फीचर. मी मगाशीच म्हटलं तुम्हाला की एक्सेलचा खूप महत्वाचा पार्ट आहे पायट टेबल. A pivot table allows you to extract the significance from a large, detailed data set. This is a great reporting tool that sort and sums independent of the original data layout in the spreadsheet. काय करतो, सॉर्ट करतो. तेच म्हणतो तुम्हाला जे हवंय तेवढंच तुम्हाला तो देतो. Pivot table is used to summarize data in tabular format. It's called as pivot table. It makes easy to arrange and summarize कॉम्प्लिकेटेड डाटा. जो कॉम्प्लिकेटेड डाटा आहे तो व्यवस्थित अरेंज करता येतो, आपल्याला पाहिजे असलेला डाटा फक्त बघता येतो. पायट टेबल आहे. When you have a lot of data, it can summarize be difficult to analyze all the information in your worksheet. Pivot tables can help make your worksheets more manageable by summarizing your data and allowing you to manipulate it in different ways. आता तो वेगवेगळ्या वेने कसा तुम्हाला प्रेझेंट करता येतो डाटा किंवा सॉर्टिंग तुम्ही कशा पद्धतीने करू शकता हे सगळं तुम्हाला पायट टेबल दाखवू शकतो. असं पायट टेबल साठी काय करूयात, आपण एक टेबल पहिलं क्रिएट करून घेऊयात. सो त्याच्यासाठी आपण टाकूयात मंथ, देन सब्जेक्ट, देन स्टुडंट्स, देन स्कोर. हा डाटा टाकूयात. मंथ टाकूयात आता इथून जानेवारी, सो 4-5 फील्ड जे आहेत त्या जानेवारीच्या ठेवू. देन फेब्रुवारी, देन इथे मार्च, सो ओके ठीक आहे, ऑगस्ट. असं अशा पद्धतीने आपण काय केलं तर मंथ्स बनवून ठेवले. त्याच्यात आता सब्जेक्ट टाकूयात आपण इंग्लिश, नको आता आपले सब्जेक्ट जे आहेत तेच टाकूयात आपण. सो इको, त्याच्यानंतर IT, BPM, and once again IT. त्याच्यानंतर तुमचा FC3, then इको, IT, BPM, FC3 आणि चौथा तुमचा कॉमनचा सब्जेक्ट कोणता आहे याचा स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट. सो इकॉनॉमिक्स 1, 2, 3,
4 5 इको तुम्हाला आता नाहीये का? नसेल, म्हणजे मग ह्याच्याऐवजी आपण घेऊयात AMD. तर हेच आपण पुन्हा डबल कुठेतरी कंट्रोल C, कंट्रोल V, कंट्रोल C, कंट्रोल V, कंट्रोल C, कंट्रोल V, कंट्रोल C, कंट्रोल V, AMD स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट FC3 आणि BPM. ओके, झालं आपलं. आता आपण करूयात काय, स्टुडंट नेम. स्टुडंट नेम आता टाकूयात 2-4 आपण, इथं आपले आहेत तर ऑलरेडी आपल्याकडे सेव्ह. आम्ही तेच आता आपण करूयात, आपल्या सिस्टम मध्ये मी ती लिस्टच बनवून ठेवलेली आपल्या स्टुडंटची. ओके, त्याच्यानंतर स्कोर. स्कोर मध्ये आता आपण परत टाकूयात 87, 86, 85, 75, 78, 79. ओके, सो अशा पद्धतीने स्कोर पण टाकूया. ओके, सो स्कोर दिला आपण 87. हा झाला आता आपला डाटा तयार. आता आपण पाहूयात की एक्झॅक्ट पायट टेबल कसं यूज केलं जातं. सो आता आपल्याकडे कोणकोणते फील्ड आहेत बनवलेले आपण. मंथ, सब्जेक्ट, स्टुडंट अँड स्कोर. यू कॅन सी दॅट कॉलम हेडिंग आर मंथ, सब्जेक्ट, स्टुडंट अँड स्कोर. When you create pi table, each column label is your data becomes a field that can be used in the report. आता हे फील्ड जे आहेत तुमच्या लक्षात ठेवा, हे हेडिंग ह्याच्यात खूप महत्वाचं असतं. आपण जे टाकलेले मंथ, सब्जेक्ट, स्टुडंट अँड स्कोर. The field list appears on the right side of the report while the layout area appears in the left. आता आपण बघूयात पायट टेबल. सो इन्सर्ट मध्ये पायट टेबल, सिलेक्ट टेबल और रेंज. ओके ओके, आलं. सो आता इथे तुम्हाला दिसतं पायट टेबल फील्ड तुमची तयार झाली. ह्याच्यामध्ये तुमचे हेडिंग जे होतं ते दिसत, चूज फील्ड. ओके, आता ह्याच्यामध्ये तुम्ही कोणकोणते, तुम्हाला मी मगाशी म्हटलं कोणकोणते तुम्हाला व्हिजिबल हवेत, काय म्हणते, कोणकोणते फील्ड तुम्हाला व्हिजिबल हवेत त्या तुम्ही इथून सिलेक्ट करायचे. आता आपण काय करूयात, स्टुडंट नेम, स्कोअर आणि सब्जेक्ट ठेवूयात, मंथ नको आहेत आपल्याला. ओके, आता इथे फिल्टर लावता येतं तुम्हाला. त्याच्या दिसत जानेवारी मध्ये एमडी कसं सॉर्टिंग केलं बघा. आता इथे तुम्ही मिनिमाइज किंवा हे करू शकता, मॅक्झिमाइज. सो आता जानेवारी तुम्ही फील्ड बंद करून ठेवू शकता. जानेवारी मध्ये तुम्हाला बघायचं की कोणता सब्जेक्ट होता. सो तुमचं एएमडी मध्ये
किती मुलं बसली होती एमडी ला? सो आम्ही एकटा बसला होता. आम्हाला पर्सेंटेज किती होते? 87. जानेवारी मध्ये बीपीएमचे किती लेक्चर झाले? एक बीपीएम एक त्याच्या एक्झाम झाली, त्याच्यात खुल्लू होती त्याच्यात बसलेली, तिला मार्क्स येते 84. सो अशा पद्धतीने आता तुम्हाला स्कोअर नको आहे, सो फक्त तुम्हाला स्टुडंट नेम पाहिजे, स्टुडंट नेम दिसतील. आता तुम्हाला फक्त सब्जेक्ट पाहिजे, स्टुडंट नको आहेत. सो जानेवारीमध्ये तुमच्या 4 सब्जेक्टची एक्झाम झाली, फेब्रुवारीमध्ये 2, मार्चमध्ये 1, एप्रिलमध्ये 1, मे मध्ये 1. कोणकोणते सब्जेक्ट आहेत ते तुम्हाला दिसतील. ओके, तर इथून तुम्ही ती फील्ड रिमूव्ह सुद्धा करू शकता, तुम्हाला जे हवे ते. मंथ डिलीट करायचे करू शकताय, सब्जेक्ट डिलीट करायचे करू शकताय, स्टुडंट डिलीट करायचे करू शकताय. तर इथे तुम्हाला सम ऑटोमॅटिकली सम आली बघा इथे फेब्रुवारीमध्ये. जानेवारीमध्ये स्कोर टोटल किती झाला मुलांचा? सो जानेवारी मधला सगळ्या सब्जेक्ट 417 स्कोर झाला. ओके, सेम तसंच इथे. आता इथे आयटीचा टोटल आयटीचा स्कोर किती झाला? तो 171 स्कोर झाला आयटीचा, आणि ओव्हरऑल सगळ्याचा मी जानेवारीचा स्कोर आहे 417. आता ही समचा आपण जो फॉर्म्युला होतो हा स्वतः दिला नव्हता, हा काय केलं, ह्या पायट टेबलने स्वतःहून घेतलेला आहे. सो अशा पद्धतीने काय होतं की पायट टेबलला जे आहे सो अशा पद्धतीने पायट टेबलला जो आहे डाटा आपल्याला इन्सर्ट करता येतो. पायट टेबलचे दुसरे फीचर्स जे आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात. आता आपण सध्या इथे थांबूयात, कारण पायट टेबल खूप मोठा आहे, आपल्या एका लेक्चरमध्ये संपणार नाही.